नांदेडचा सक्षम ताटे. आंतरजातीय प्रेम संबंधातून सक्षम ताटेची हत्या करण्यात आली. जिच्या वडिलांनी आणि भावांनी मिळून ही हत्या केली तिने सक्षमच्या पार्थिवासोबत लग्न केलं. या प्रकरणानं अख्खा महाराष्ट्र हादरला. आता त्या संदर्भातला एक सीसीटीव्ही समोर आलाय. सक्षमच्या हत्येच्या दिवशी 2 तरुणांनी त्याच्या घराची रेकी केली होती. हे सीसीटीव्हीतून समोर आलंय. एक सीसीटीव्ही समोर आलाय त्यानं महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरलाय. सक्षमच्या हत्येच्या दिवशी नेमकं काय घडलं, या सीसीटीव्ही मध्ये असं काय आहे बघूया. हा सीसीटीव्ही सक्षमच्या घराजवळचा आहे. ही गल्ली सक्षमची आहे. इथे सक्षम राहतो. ज्या दिवशी सक्षमची हत्या करण्यात आली त्या दिवशी काही जण सक्षमच्या घराची रेकी करत होते. हा तोच सीसीटीव्ही आहे. इथे एक जण पांढरा शर्ट घातलेला मुलगा गल्लीच्या तोंडावर येऊन उभा राहतोय. आजूबाजूला बघतोय कुणी आहे की नाही. याच गल्लीतून त्याचा दुसरा मित्र बाहेर येतोय. हा मित्र त्याच्या कानात काहीतरी सांगताना दिसतोय. याच गल्लीतून तिसराही मुलगा बाहेर येतोय. सक्षम ताटेच्या घरातून हे सगळे बाहेर येताना दिसतायत. हे तिघेही आपसात काहीतरी बोलतायत. बऱ्याच चर्चांनंतर हा पांढरा शर्टवाला मुलगा कुणाला तरी फोन लावताना दिसतोय. ह्या तिघांमधला एक जण पुन्हा एकदा सक्षमच्या घरी जाताना दिसतोय. तो जेव्हा त्याच्या घरी जातो त्याच्यासोबत तो आणखी 2 जणांना बाहेर आणतो. याचा अर्थ या सीसीटीव्हीत असणारे 5 जण, हे 5ही जण सक्षमच्या हत्येला जबाबदार असण्याची शक्यता आहे. ह्या 5 जणांमधला एक जण आचलचा भाऊ असल्याचा दावा केला जातोय. हे 5ही जण सक्षमच्या घराची रेकी करण्यासाठी आले होते. ज्या दिवशी सक्षमची हत्या झाली त्या दिवसाचा हा सीसीटीव्ही आहे. 27 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सक्षमची जुनागंज भागात हत्या करण्यात आली. त्याच दिवशी या तरुणांनी संघसेन नगर इथल्या सक्षमच्या घरासमोर रेकी केल्याचं उघड झालंय. ज्या गल्लीत सक्षमचं घर आहे त्या गल्लीत हे तरुण फिरताना दिसत होते. या सगळ्यांपैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि दुसऱ्यांचा शोध सुरू आहे. हे सगळे तरुण सक्षमच्या घराजवळ नेमके काय करत होते? हे तेच सगळे आहेत का ज्यांनी सक्षमचा मर्डर प्लॅन केला होता? मग सक्षमची हत्या हा ठरलेला प्लॅन होता का? त्याचा मर्डर ठरवून झालाय का? असाही प्रश्न आता उपस्थित होतोय.